भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून या गटात आता थेट एकास एक अशी लढत होणार आहे। भाजप आणि काँग्रेस यांच्यातील या सरळ लढतीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले असून सध्याच्या घडीला भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसून येत आहे। सुरुवातीला बहुकोनी लढतीची शक्यता असली तरी अर्ज माघारीनंतर राजकीय गणिते बदलली असून निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून अरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मध्यस्थीने अरुण पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज माघारी घेत भाजपचे अधिकृत उमेदवार आशिष जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला। या घडामोडीमुळे भाजपमधील संभाव्य मतभेद टळले असून पक्ष एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। याआधीच आशिष जाधव यांनी मोठ्या ताकदीने प्रचाराची आघाडी घेतली असून गावोगावी संपर्क, बैठका आणि कार्यकर्त्यांचे संघटन यावर भर देत प्रचाराचे रान उठवले आहे। त्यातच आता अरुण पाटील यांची साथ मिळाल्याने भाजपच्या उमेदवाराची ताकद अधिकच वाढली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। या समर्थनामुळे मतांचे संभाव्य विभाजन टळून भाजपच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे। भोसे जिल्हा परिषद गटात आता काँग्रेसचे उमेदवार दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार आशिष जाधव असा थेट सामना रंगणार आहे। काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडी, संघटनात्मक ताकद आणि मिळालेला पाठिंबा पाहता भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून येत्या काही दिवसात प्रचार अधिकच वेग घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत।